पंचीकरण। पंचीकरण ग्रंथ में पंचीकरण ग्रंथामध्ये आज प्रथमच सुरुवात आहे। काल आपण ग्रंथकर्ते जे श्रीराम गुरु यांचा चरित्राचा भाग बघितला, बरोबर। आता पान नंबर 23 टीकाकार कृतम मंगलाचरणम सापडलं। तर मूळ जो ग्रंथ आहे ब्रह्मनिष्ठ श्रीराम गुरु यांच्याद्वारे लिखित चौपाई आणि दोहे या स्वरूप आहे। गुजराती भाषेत त्यांनी चौपाई आणि दोहे करून 37 पद्य आहेत। ते तदात्मक तो ग्रंथ आहे, मूळ ग्रंथ पंचीकरण। त्याच्यावर गुजराती भाषेमध्येच टीका लिहिली आहे जयकृष्णांनी, आणि त्या टीकेसहित त्या पंचीकरण ग्रंथाचा अनुवाद मराठीमध्ये झालेला आहे। आणि मग आता इथं तर ते टीकाकारांच्या द्वारे लिहिल्या गेलेला जो श्लोक, जो की मंगलाचरणाचा श्लोक आहे, त्याचा आता आपण विचार करूया। तर श्लोक आहे, काल उच्चारण केलं होतं, पदच्छेद बघा। वंदे श्रीमत् रामम सद्गुरुम अतिशांति सीतया आश्लिष्टम कामादि राक्षसारी भवजलधौ तत्वबोध सेतु करम। ठीक आहे, तर बाद झालंय ना, तर बोध करून घ्यायचं। आता अन्वय बघा। तर अन्वय अतिशांति सीतया आश्लिष्टम, खालच्या वेळे कामादि राक्षसारी भवजलधौ तत्वबोध सेतु करम। माग जावं, श्रीमत सद्गुरुम रामम वंदे। ठीक आहे, अर्थ पहा। तर या ग्रंथाचे जे कर्ते आहे राम गुरु, त्यांना इथं वंदन केल्या गेलेले आहे बघा। टीकाकार त्यांना वंदन करतात। वंदन करत असताना प्रभू रामचंद्र यांच्याबरोबर तुलनात्मक चिंतन करत करत श्री गुरूंना आणि त्या निमित्ताने प्रभू रामचंद्रांना देखील वंदन करत आहे। इष्टदेवतेला नमस्कार करणे हेच मंगलाचं स्वरूप असतं, आणि म्हणून मंगलाची सिद्धी या श्लोकाने होऊन जाते। तर मुख्य आहे रामम वंदे। वंदे क्रियापद आहे, अहम वंदे, मी वंदन करतो कुणाला? रामाला। तर ज्या रामाला वंदन करायचं आहे ते राम कसे? तर बाकी सर्व त्यांची विशेषण आहेत। तर पहिलं विशेषण आहे अन्वयानुसार अतिशांति सीतया आश्लिष्टम रामम, बरोबर। मग पुन्हा तसंच कामादि राक्षसारी रामम भवजलधौ तत्वबोध सेतुकरम रामम सद्गुरुम श्रीमत रामम सद्गुरुम रामम वंदे, बरोबर। या ग्रंथाचे लेखक जे राम आहे, श्रीराम गुरु ज्यांना म्हणतात, ते कसे आहे बरं? तर ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्र सीतेबरोबर संयुक्त आहे, म्हणजे सीतेने युक्त आहे, ठीक आहे, त्याप्रमाणे या ग्रंथाचे लेखक श्रीराम गुरु हे देखील सीतेने युक्त आहे। तर कोण सीता इथं? तर सांगितलं अतिशांती सीतया। अतिशांती हीच काय आहे? सीता। अतिशय शांती अर्थात निर्विकल्पक वृत्ती, की ज्या वृत्तीमध्ये कुठलाही सांसारिक विकल्प येत नाही, केवळ भगवदाकारच ज्यांची वृत्ती झालेली आहे, अशी जी चित्ताची वृत्ती, निर्विकल्प वृत्ती, तिला म्हटलं इथं अतिशांती किंवा मोक्षरूपी मुक्तिरूपी शांती। आणि अशा शांतिरूपी सीतेने युक्त आहेत कोण?
श्रीराम गुरु या ग्रंथाचे लेखक. झालं एक. पुढचं विशेषण कामादी राक्षसारी. तर ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी अनेक अरी म्हणजे शत्रू, अनेक राक्षसादी शत्रूंचा काय केला, नाश केलाय. रावणादी राक्षसांचा नाश केला रामाने. त्याप्रमाणे या ग्रंथाचे लेखक श्रीराम गुरु हे देखील राक्षस रूप शत्रूंचा नाश करणारेच आहेत. म्हणजे कोणत्या राक्षसांचा, कोणत्या शत्रूंचा नाश केला यांनी, तर सांगितलंय कामादी. आदी शब्दाने बाकी सारे राहिलेले विकार. म्हणजे कोण, तर काम पहिला झाला, त्याचा उल्लेख आहे. तर क्रोध, मद, मत्सर, लोभ इत्यादी जे काम क्रोधादी षड्विकार आपण म्हणतो, हेच मनुष्याचे काय आहेत, शत्रू आहेत. आपला उद्धार करण्याकरिता जो व्यक्ती प्रवृत्त होतो त्याच्याकरिता तर हे खूपच काय करतात, प्रतिबंध करत असतात. आणि जर कामाधिक विकार आपल्या चित्तात उत्पन्न झाले तर आपल्याला भगवत अनुसंधान करता येत नाही, चिंतन करता येत नाही, शास्त्राभ्यास सुद्धा होत नाही, या कोणत्याच पारमार्थिक गोष्टी होत नाही. आणि म्हणून आपल्या अत्यंतिक उत्कर्षाकरिता हे काय आहेत, प्रतिबंधक आहेत, शत्रू आहेत. कोण, कामादी. मग यांना जिंकावं लागतं, नाही की नाही. तसं श्रीराम गुरूंनी या काम क्रोधादी शत्रूंचा काय केलेला आहे, नाश केलेला आहे. जसा की प्रभू रामचंद्रांनी रावणादी शत्रूंचा नाश केला. म्हणून त्यांच्याकरिता इथं विशेषण आलं श्रीराम गुरु करिता की कामादी राक्षसारी, कामादी राक्षसांचे शत्रू कोण, श्रीराम गुरु. ठीक. पुढे भव जलधौ, जलधी शब्द आहे, सप्तमी जलधौ, भव जलधौ. तर जलधी म्हणजे समुद्र, भव म्हणजे संसार, संसार रूपी समुद्र. ठीक आहे. जसं तिकडं प्रभू रामचंद्रांनी समुद्रावरून, व्यावहारिक समुद्रावरून पलीकडे लंकेला जाण्याकरिता काय बांधला होता, सेतू बांधला होता, पूल बांधला होता. ठीक आहे की नाही. त्याप्रमाणे या ग्रंथाचे लेखक जे श्रीराम गुरु यांनी सुद्धा साधकांना भवसागराच्या पलीकडे जाण्याकरिता सेतू बांधलेला आहे. आणि तो सेतू म्हणजे कोणता हो, तर तत्वबोध सेतू करम. आणि तो सेतू कुठं बांधला की भव जलधौ, भव शब्दाचा अर्थ होतो संसार. तर संसार रूपी समुद्रावर त्याच्यातून तरुण जाण्याकरिता तत्वबोध, तत्वज्ञान अशा सेतूला निर्माण करणारे आहेत. कोण, श्रीराम गुरु. मग प्रभू रामचंद्राबरोबर आणि श्रीराम गुरु यांच्याबरोबर तुलना झाली की नाही, असं आहे. तर हे एक विशेषण झालं, भव जलधौ तत्वबोध सेतू करम. आणखीन कसे पुढं म्हटलंय बघा, श्रीमत. बरोबर आहे की नाही. तर प्रभू रामचंद्र जसे श्रीने युक्त आहे, श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीने युक्त आहे की नाही, त्याप्रमाणे या ग्रंथाचे लेखक श्रीराम गुरु हे सुद्धा श्रीमद आहे. तिथं श्री शब्दाने काय घ्यायचं, विद्या. तर विद्यारूपी लक्ष्मी तिने हे युक्त आहे. कोण, या ग्रंथाचे लेखक श्रीराम गुरु. म्हणून त्यांच्याकरिता विशेषण आलं श्रीमत. आणखीन काय, सद्गुरु. हे सद्गुरु आहे. सद्गुरु आहे म्हणजे काय, सद्गुरु कुणाला म्हणायचं की जे मुमुक्षूंना तारून नेण्याकरिता प्रयत्न करतात, उपदेश देतात, त्यांना काय म्हणायचं, सद्गुरु. ठीक आहे की नाही. तर हे सद्गुरु आहेत. कोण, श्रीराम गुरु. असे असणारे जे रामम, राम म्हणजेच कोण घ्यायचं इथं, श्रीराम गुरु, त्यांना मी काय करतो, वंदन करतो, अर्थात नमस्कार करतो. झालं. चला खाली बघा आता टीका. तर अर्थ झालेलाच आहे, वाचूया. परम शांती. परम शांती शब्दाने काय घेतलं इथं, निर्विकल्प वृत्ती. बरोबर आहे की नाही. निर्विकल्प वृत्ती म्हणजे काय, विकल्प रहित वृत्ती. म्हणजे काय, सांसारिक विकल्प किंवा सांसारिक पदार्थ ज्या वृत्तीमध्ये आरूढ नाही, की ज्या वृत्तीने सांसारिक पदार्थाला महत्व दिल्या जात नाही, जगताला जी वृत्ती सत्य समजत नाही, अशी असणारी जी वृत्ती तिला म्हणायचं काय, निर्विकल्प वृत्ती. आणि अशी निर्विकल्प वृत्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खरी शांती प्राप्तही होत नाही. निर्विकल्प वृत्ती प्राप्त होणं म्हणजेच परम शांती प्राप्त होणं आहे. म्हणून इथं म्हटलं आहे की परम शांती अर्थात निर्विकल्प वृत्ती आहे स्वरूप जिचे, अशा सीतेशी.
सीतेचं स्वरूप सांगितलं. अशी असणारी जी सीता, कोणती सीता? परम शांती रूपी सीता. त्या सीतेशी संयुक्त असणारा कोण? श्रीराम गुरु. श्रीराम गुरुंचं विशेषण आहे ना असं. तर संयुक्त युक्त असणारे श्रीराम गुरु एक झालं. पुढे दुसरं विशेषण होतं कामादी राक्षसारी. बरोबर, त्याचा अर्थ करतायत काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर रूप राक्षसांचा शत्रू कोण? श्रीराम गुरु. ठीक आहे ना. हा, तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सर्व काय आहेत? आपल्यासाठी शत्रू आहेत आणि या राक्षस रूप शत्रूंचा नाश करणारे. ठीक आहे ना. तर झालं, तर राक्षसांचा शत्रू आहेत रामगुरु. पुन्हा संसार रूप समुद्रावर तत्वबोध रूप सेतू. सेतू शब्दाचा अर्थ होतो मराठीमध्ये पूल. ठीक आहे ना. तर संसार रूप समुद्रावर तत्वबोध रूप सेतू बांधणारा कोण? श्रीराम गुरु. ठीक आहे. ब्रह्मविद्या रूप शोभेने युक्त. श्रीमत म्हटलंय की नाही, जसे प्रभू रामचंद्र लक्ष्मीने युक्त आहे तसे श्रीराम गुरु सुद्धा युक्त आहे लक्ष्मीने. कोणती लक्ष्मी? ब्रह्मविद्या. ठीक आहे ना, तेच दिलं आहे. तर ब्रह्मविद्या रूप शोभेने शोभित आहेत श्रीराम गुरु. बर, पुढे श्रीराम रूप अशा. पुन्हा कसे आहेत ते? श्रीराम स्वरूप आहे, रामाहून अतिरिक्त नाहीच आहे. कळलं की नाही? हा, तर श्रीराम रूप अशा श्रीराम सद्गुरूला मी वंदन करीतो. आहे की नाही? टीकाकार म्हणतायत. पुढे ज्याप्रमाणे श्रीरामचंद्र सीतेशी संयुक्त आहेत, त्याचप्रमाणे श्रीराम नावाचा सद्गुरू म्हणजे या ग्रंथाचे लेखक, मूळ लेखक श्रीराम नावाचा सद्गुरू परम शांती. परम शांती म्हणजे निर्विकल्प समाधी, हेच आहे रूप जिचे. अशा सीतेशी संयुक्त आहेत. सरळ आहे. ज्याप्रमाणे रामचंद्र रावणादी राक्षसांचा नाश करणारा आहे. अनेक रावणादी राक्षसांचा नाश केला कोणी? प्रभू रामचंद्रांनी. त्याचप्रमाणे राम सद्गुरू काम क्रोधादी रूप राक्षसांचा नाश करणारा आहे. तुलना. पुन्हा ज्याप्रमाणे श्रीरामचंद्राने आपल्या सेनेला समुद्रातून पार नेण्याच्या हेतूने, दृष्टीने, कारणाने समुद्रावर सेतू म्हणजे पूल बांधला, त्याचप्रमाणे श्रीराम सद्गुरूने मुमुक्षुजनास, ज्यांना मोक्षाची इच्छा आहे असे जे मुमुक्षु. मुमुक्षु कशा कोणाला म्हणायचं? की मोक्षाची इच्छा करणारे जे असतात त्यांना काय म्हणतात? मुमुक्षु. तर अशा मुमुक्षु लोकांना संसार समुद्राच्या पार नेण्यासाठी, पलीकडे घेऊन जाण्यासाठी, म्हणजे जन्ममरण रूप संसारापासून वेगळं करण्याकरिता त्यावर म्हणजे संसार रूपी समुद्रावर तत्वबोध म्हणजे ज्ञान, तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान. कारण ज्ञानानेच कैवल्याची, मोक्षाची काय होत असते? प्राप्ती होते. ज्ञानादेव तू कैवल्यम. तत्वबोध रूप सेतू बांधला आहे. लागला अर्थ. पुढे श्रीराम ज्याप्रमाणे लक्ष्मीच्या योगाने शोभायमान आहे प्रभू रामचंद्र, बरोबर, त्याचप्रमाणे श्रीराम सद्गुरू विद्यादी अनेक सद्गुण रूप लक्ष्मीच्या योगाने शोभायमान आहे. कोण? श्रीराम गुरु. ठीक आहे ना जी. तर ब्रह्मविद्यादी, ब्रह्मविद्येमध्ये तर निष्णात होतेच श्रीराम गुरु. तर ब्रह्मविद्यादी अनेक अशा सद्गुणाने, सद्गुण रूप लक्ष्मीच्या योगाने अत्यंत शोभित आहे. कोण? श्रीराम गुरु. काल आपण बघितले होते त्यांच्या ठिकाणी काय काय गुण आहेत, कसे कसे होते म्हणून. ठीक आहे, पटापट गांगा. लक्ष्मीच्या योगाने शोभायमान आहे म्हणून अशा श्रीराम सद्गुरूला मी साष्टांग नमस्कार करतो. ठीक आहे. असे असणारे ग्रंथाचे लेखक आणि टीकाकारांची सद्गुरू. टीकाकार कोण? जयकृष्ण. त्यांचे गुरु आहेत कोण? श्रीराम गुरु. अशा मी त्यांना काय करतो? साष्टांग नमस्कार करतो. ठीक आहे जी. चला पुढे मंगलाचरणाचा एक श्लोक झाला. दुसरा श्लोक वाचूया. पंचीकरण व्याख्या सुखबोधार्थम करोम्यहं सरला संस्कृत वाग्ज्ञाना गुर्जर सद्भाषया
पंचीकरण व्याख्याम सुखबोधार्थम करोमि अहम सरलाम. संस्कृत वाक् अज्ञानाम, तिथं ग आहे ना, तिथं पाय मोडला त्याचा, तो नसायला पाहिजे, पूर्ण पाहिजे ग, म्हणजे मग अज्ञानाम असा पदच्छेद करता येतो. संस्कृत वाक् अज्ञानाम गुरुजर सद्भाषया मुक्षूणाम. ठीक आहे, अन्वय पहा. संस्कृत वाक् अज्ञानाम मुमुक्षूणाम सुखबोधार्थम सरलाम पंचीकरण व्याख्याम अहम गुर्जर सद्भाषया करोमि. ठीक आहे, अर्थ पहा. तर संस्कृत वाक् अज्ञानाम, ज्यांना संस्कृत भाषा येत नाही, वेदांत शास्त्र आणि त्या वेदांत शास्त्राच्या प्रक्रिया सांगणारे अनेक असे ग्रंथ आहेत, पण ते बहुतेक कसे आहेत बरं, संस्कृत भाषेत आहेत. परंतु आज पुष्कळ असे लोक आहेत की ज्यांना मी कोण आहे, देव काय आहे, मोक्ष काय आहे हे कळावं असं वाटतं, परंतु ते कळण्याकरिता जे ग्रंथ शिकायचे आहेत ते तर संस्कृतमध्ये आहे आणि संस्कृत भाषा तर येत नाही, आणि तत्वज्ञान व्हावं अशी तर इच्छा आहे. अशा लोकांकरिता की ज्यांना संस्कृत भाषा येत नाही, अशा मुमुक्षूंकरिता संस्कृत वाणी अज्ञानाम, संस्कृत भाषा ज्यांना येत नाही असे जे कोण मुमुक्षूणाम, मोक्षाची इच्छा करणारे जे लोक आहेत त्यांच्याकरिता मुमुक्षूणाम. ठीक आहे, सुखबोधार्थ, अशा मुमुक्षूंना सुखपूर्वक बोध होण्याकरिता. सुखपूर्वक बोध म्हणजे काय बरं, अनायास बोध प्राप्त करून घेण्याकरिता निदान भाषेचे तरी कष्ट घ्यावे लागणार नाही. कळलं की नाही? अशा करिता, याकरिता मी काय करत आहे सांगतायत. सुखबोधार्थम, सुखपूर्वक अनायास कष्टा वाचून सहज बोध व्हावा, ज्ञान व्हावं याकरिता सरलाम, अत्यंत सरळ, म्हणजे खूप जास्त काही कठीण प्रक्रिया याच्यात आम्ही सांगणार नाहीत. सरलाम काय, पण पंचीकरण व्याख्याम. तर पंचीकरण व्याख्याम इसका याचं विशेषण आहे सरलाम. तर सरळ अशी पंचीकरण ग्रंथाची व्याख्या काय मी करत आहे की नाही. पण कोणत्या भाषेतून करत आहे हो, तर म्हटलंय तिथं गुर्जर सद्भाषया. गुर्जर सद्भाषा म्हणजे गुजराती भाषेतून मी पंचीकरण ग्रंथाची टीका लिहित आहे, गुजराती भाषेतून. आता हे जे हा जो श्लोक आहे मंगलाचरणाचा, हा कुठला आहे की मूळ जे पंचीकरण चौपाई दोह्यात्मक असणार श्रीराम गुरूंच्या द्वारे रचित, ते सुद्धा गुजराती भाषेतच आहे. आणि त्या पद्यात्मक ग्रंथावर गद्यात्मक टीका लिहिली जयकृष्णांनी, पण ती सुद्धा गुजराती भाषेत लिहिली. आणि म्हणून त्यांनी तिथं म्हटलं आहे की गुर्जर सद्भाषया. नंतर त्याचा अनुवाद केला गेला मराठी, पण जरी मराठीत अनुवाद केला गेला तरी टीकाकारांनी ज्या श्लोकांच्या आणि ज्या शब्दाच्या माध्यमाने मंगलाचरण केलेलं आहे त्या शब्दात कुठलाही बदल न करता मराठी अनुवादकर्त्याने तसाचा तसा श्लोक इथं ठेवलेला आहे. बदल करण्याची गरज बी नाहीये. याच्यातून आणखी हाही बोध होतो की हा मूळ ग्रंथ कुठला आहे, गुजराती भाषेतला आहे म्हणून. ठीक आहे जी. तर गुर्जर सद्भाषया करोमि, मी टीका करत आहे. तर टीका करणारे कोण, श्रीराम गुरूंचे शिष्य जयकृष्ण, बरोबर. टीका कशावर करत आहेत, ते कोणत्या ग्रंथावर करत आहे, पंचीकरण ग्रंथावर करत आहे.
ठीक आहे ना. पंचीकरण ग्रंथावर करत आहे, म्हणजे मूळ जो ग्रंथ आहे पंचीकरण पद्यात्मक दोह्यात्मक त्याच्यावर करत आहे. टीकाकार टीका कोणत्या भाषेतून करत आहेत? गुजराती भाषेतून करत आहे. ठीक आहे. टीकाकार टीका कुणाकरिता करत आहे? मुमुक्षुकरिता. कोणत्या प्रकारच्या मुमुक्षुकरिता त्यांना टीका करावी वाटते? ज्यांना संस्कृत भाषा येत नाही असे जे साधक मुमुक्षु त्यांच्याकरिता ही ती टीका करत आहे. कळलं की नाही. ही टीका केली गुजरातीमध्ये, म्हणजे टीका केली यांनी, तर त्या टीकेने काय फायदा होईल बरं? सुखपूर्वक बोध होईल, आहे की नाही. म्हणजे तत्वबोध जो व्हायचा आहे त्या बोध प्राप्त करून घेण्याकरिता बहुत खूप काही किंवा तो ग्रंथ समजून घेण्याकरिता कष्ट करावे लागणार नाही. सुखपूर्वक तो बोध होईल याकरिता ही टीका केल्या जात आहे. लागला अर्थ. चला आता खाली टीका पहा. संस्कृत भाषा तर येत नाही, पण संसार बंधनापासून मुक्त होण्याची तर इच्छा आहे. असे भरपूर लोक आहेत. संस्कृत भाषा कळत नाही, संसार बंधनातून मुक्त व्हावं वाटतं, तर इच्छा आहे. अशा विवेकादी साधन संपन्न जिज्ञासू जनांना, की असे जिज्ञासू आहे की ज्यांच्याजवळ विवेक वैराग्यादी साधन चतुष्टय ज्याला म्हणतात तेही आहे त्यांच्याजवळ. ठीक आहे की नाही. साधन चतुष्टयाने युक्त आहेत. अशा विवेकादी साधन संपन्न जिज्ञासू जनांना अनायासे पंचीकरणाच्या अर्थाचा बोध व्हावा. अनायास, कष्टा वाचून, सहज सरळ पंचीकरण नावाचा जो ग्रंथ, मूळ ग्रंथ, त्याच्या अर्थाचा बोध व्हावा या हेतूने, या दृष्टीने कठीण प्रक्रिया वाचून, म्हणजे टीका करत असताना खूप काही आम्ही दुसऱ्या बाहेरून कठीण प्रक्रिया त्यात प्रवेश करतोय, लिहितो आहेत असं मात्र नाही. तर कठीण प्रक्रिया वाचून कठीण प्रक्रियेशिवाय सुलभ रीतीने समजली जावी अशा प्रकारची श्रीराम सद्गुरु कृत मूळ पंचीकरणाची टीका. मूळ ग्रंथ कोण? पंचीकरण. त्याचे कर्ता कोण? श्रीराम सद्गुरु. तर श्रीराम सद्गुरु कृत मूळ पंचीकरणाची टीका मी गुजराती भाषेत सोप्या शब्दांनी करत आहे. लागला अर्थ. चला आता पुढे जाऊया. अनुबंध चतुष्टय सापडलं. तर प्रत्येक ग्रंथ जो असतो त्याच्याकरिता अनुबंध चतुष्टय असतातच. आणि आणखीन थोडंसं व्यापक दृष्टीने बोलायचं झालं तर कोणतंही कार्य असू द्या, प्रत्येक कार्यासाठी असतातच काय? अनुबंध चतुष्टय. चतुष्टय शब्दाचा अर्थ होतो चार. ठीक आहे, चार गोष्टी. आणि काय त्या चार पण? अनुबंध. अनुबंध म्हणजे काय? की जो आपल्या ज्ञानाने त्या त्या कार्यामध्ये प्रवृत्त करीतो त्याला म्हणायचं काय? अनुबंध. म्हणजे काय? ज्या काही अशा चार गोष्टी आहे की त्याचं ज्ञान झाल्याशिवाय मनुष्य त्या त्या कार्यात प्रवृत्तच होत नाही, असा जो असतो त्याला काय म्हणायचं? अनुबंध. आणि ते अनुबंध किती आहेत? चार आहेत. कोण कोण बरं? तर दिलाय खाली. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन हे चार अनुबंध ज्या ग्रंथात असतात त्या ग्रंथाकडे विवेकी पुरुषाची प्रवृत्ती होत असते. बरोबर. ही चार असावी लागतात. आणि चार कळल्याशिवाय विवेकी पुरुषाची ग्रंथ अध्ययनाधिकामध्ये प्रवृत्ती होत नाही. म्हणजे काय? की हा जो ग्रंथ आहे, कोणताही ग्रंथ घ्या, या ग्रंथाचे आपण अधिकारी आहोत किंवा नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या ग्रंथात जे सांगितलेलं आहे ते आपल्याला योग्य आहे की नाही, म्हणजे तो विषय चांगला आहे की नाही, तो विषय आपल्याला अनुकूल आहे की नाही, हेही असलं पाहिजे. पुन्हा प्रयोजन. समजा आता उदाहरणार्थ आपण हा ग्रंथ शिकलो, विषयही चांगला आहे, पण शिकून त्याचा फायदा काय, फल काय, तर प्रयोजन काय, तेही कळलं पाहिजे. आणि एवढंच नाही तर हे कळाले मग संबंध येतो, संबंध आपोआप जुळतो. मग तीन झाले. म्हणजे कोण कोण? अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, या ग्रंथाचा विषय काय आहे, या ग्रंथाचं अध्ययन केलं तर फल काय मिळणार आहे, आणि संबंध काय आहे, ह्या चारही गोष्टी इथं समजावून सांगितल्या जाणार आहेत. व्यवहारात सुद्धा या चार गोष्टी कळाल्याशिवाय मनुष्य कोणत्याही कार्यामध्ये काय होत नाही, प्रवृत्त होत नाही. कळलं की नाही? समजा आता उदाहरणार्थ एखादा मनुष्य गड्डा खोदतो आहे, बरोबर आहे की नाही? गड्डा खोदतो आहे
विनाकारण खोदतोय का? आहे की नाही? नाही ना. मग काहीतरी त्याचं काय असतं? प्रयोजन असतं. बरं, कोणीही गड्डा खणतो का? नाही. त्याचा अधिकारी असावा लागतो. अधिकारी पाहिजे, त्याचा विषय आणि प्रयोजन हे साऱ्या गोष्टी जुळल्या पाहिजे. इच्छा झाली काय की आज माझा वाढदिवस आहे आणि नियम ठरला की ज्याचा वाढदिवस असेल त्याने आश्रमात एक झाड लावायचं. काय करायचं? झाड लावायचं. आणि मग एक मनुष्य गेला आणि गड्डा खोदायला लागला. त्याला विचारलं, काय रे बाबा काय करतोय? म्हणे आता 1 महिन्यानंतर पावसाळा चालू होणार आहे आणि मग पावसाळ्याच्या सुरुवातीला मी एक झाड लावणार आहे, त्यासाठी आज गड्डा खणून ठेवतो, आज शुभारंभ करून ठेवतो. म्हणजे आजच का? म्हणजे त्याचं कारण आहे काय? आज माझा काय वाढदिवस. भारतीय पद्धतीने भारतीय संस्कृतीला अनुसरून जर वाढदिवस करायचा असेल तर आपल्या वाढदिवसाच्या दिवशी काय करावं? एक झाड लावावं, त्याला वाढवावं, त्याला मोठं करावं. कळलं की नाही? केक बीक कापणं ही काही आपली संस्कृती नाही आहे. ही कोणाची संस्कृती आहे? इंग्रजांची आहे, पाश्चिमात्य संस्कृती आहे. कळलं? जाऊ द्या. अर्थ कळाला? मी काय सांगत होतो? अनुबंध चतुष्टय. कळलं की नाही? तर 4 गोष्टी असल्या पाहिजे. काय काय? अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. समजा एखाद्याला सांगितलं जा गड्डा खण, तर कोणी जाऊन खंदील का? नाही. कोण खंदील? ज्याचा वाढदिवस आहे. म्हणजे तो काय झाला तिथला? अधिकारी. बरोबर आहे की नाही? बरं, अधिकारी आहे परंतु अंगात ताकदच नाही आहे, खंदू शकेल का? नाही आहे. विषय नाही आहे. दुसरं काही काम सांगावं आपल्याला, पैसे विषय मोजायचं आहे की नाही? त्याला विषय योग्य पाहिजे. बरं, मोगम कोणी खंदील का हो? तिथे झाड लावायचंय, त्याला आंबा लावला म्हणजे आपल्याला आंबे खायला भेटतील. प्रयोजन आहे. म्हणजे काय? अधिकारी, विषय, प्रयोजन या साऱ्या गोष्टी असल्या तरच मनुष्य त्या कार्यात काय होतो? प्रवृत्त होतो. एखाद्याला सांगितलं जा शेततळ्यात जाऊन बस, एक काठी घे आणि दिवस उगल्यापासून संदिवस मावळेपर्यंत पाण्याला काठीने मारित राहा. मारी का कोणी? नाही मारणार. का बरं? प्रयोजन नाहीये ना. कळलं की नाही? या 4 गोष्टी असल्या पाहिजे. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. लक्षात आलं? चला, भोजनामध्ये कोण प्रवृत्त होतो? ज्याला भूक लागली येतो. म्हणजे ज्याला भूक लागली आहे तो त्या जेवणाचा काय अधिकारी आहे. बरोबर आहे की नाही? भूक भरपूर लागलेली आहे पण जेवण्याकरता जे आहे ते काय आहे? भेंडीची भाजी. भूक लागलेली आहे पण त्याला भेंडीची भाजी अजिबात आवडत नाही. अगदी 500 रुपये दिले तरी जेवणार नाही, खाणार नाही. प्रवृत्त होईल का? नाही. का? भूक नाही का? अधिकारी आहे पण विषय नाही आहे. कळलं की नाही? परंतु समजा एखादा अधिकारी आहे, त्याला भूक लागलेली आहे आणि विषय आहे, त्याच्या आवडीचं भोजन आहे. काय? पुरणपोळी. आवडीचं भोजन आहे पुरणपोळी. बरोबर आहे की नाही? पण डायबिटीस आलेला आहे, खाताच येत नाही. डॉक्टरने सांगितलं एकदा जरी तू खाल्ला आता मरशी. कळलं की नाही? मग आता अधिकारी आहे, भूक लागली म्हणून अधिकारी आहे, भोजन आवडीचं आहे म्हणजे विषय पण आहे, पण असं जेवण तुम्ही बनवलं राव मला खाताच येत नाही, प्रयोजन नाही म्हणून तो खाऊ शकत नाही. आहे की नाही? मग आता काय पाहिजे? त्याच्या आवडीचं जर भोजन असेल तर खाईल की नाही? मग काय पाहिजे? अधिकारी म्हणजे भूक लागलेली असली पाहिजे, विषय योग्य पाहिजे. आहे की नाही? आणि पुन्हा प्रयोजन पाहिजे, भूकेची निवृत्ती, आणि विषय बी योग्य आहे तर मनुष्य काय होणार? प्रवृत्त होणार. आणि हे 3 असले म्हणजे संबंधही जुळतो. अन्न आणि खाणारा यांच्यामध्ये संबंध जुळेल. कोणता? खाद्य खादक भाव. खादक खाणारा मनुष्य, खाद्य खाल्ल्या जाणारं अन्न, त्या अन्नाचा आणि खाणाऱ्याचा काय संबंध? खाद्य खादक भाव संबंध. झालं? अशा रीतीने संबंधही जुळतो. सांगायचं तात्पर्य अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध हे सर्व ठिकाणी असावे लागतात. ठीक आहे? दिलंय बघा. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन हे 4 अनुबंध ज्या ग्रंथात असतात त्या ग्रंथाकडे विवेकी पुरुषाची प्रवृत्ती होत असते. म्हणजे ते शिकण्याकरिता इच्छा होत असते. या पंचीकरणाचे अधिकारी आदी करून जे अनुबंध त्यांचा यात अभाव आहे असे समजून या ग्रंथाकडे कोणाची प्रवृत्ती होणार नाही. कदाचित एखाद्याला भ्रम होईल, अहो या ग्रंथ आम्ही नाही शिकणार. म्हणे का? की याच्यामध्ये काय नाही आहे? अनुबंध चतुष्टयाचा काय आहे? अभाव. म्हणजे अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध काही नाही आहे म्हणून आम्ही प्रवृत्त होणार नाही, असा भ्रम होऊ शकतो की नाही एखाद्याला? तर कोणाची प्रवृत्ती होणार नाही? अर्थातच याचा आरंभ निष्फळ आहे अशी शंका जर कोणास उत्पन्न झाली, याचा आरंभ या ग्रंथाचा आरंभ निष्फळ आहे, फळरहित आहे. का बरं? जर या ग्रंथामध्ये कोणी शिकण्याकरिता प्रवृत्तच होत नसेल
तर काय मग त्याचा आरंभ निष्फळ आहे, ग्रंथ करणं निष्फळ आहे असं कोणाला वाटेल? आरंभ निष्फळ आहे अशी शंका जर कोणास उत्पन्न झाली तर तिचे समाधान करण्यासाठी यामधील म्हणजे या पंचीकरण ग्रंथामधील दुसरी चौपाई येणार आहे पुढं, जन्म मरण केम इत्यादी, पान नंबर 42 वर. तर चौपाई लिहून अनुबंध चतुष्टय सांगितलेला आहे. बरोबर? म्हणजे तात्पर्य काय, या पंचीकरण ग्रंथाकरिता अनुबंध चतुष्टय आहे, म्हणजे अधिकारी विषय प्रयोजन संबंध आहे. म्हणजे ठीक आहे, मग ती चौपाई येईल तेव्हा येईल, पण आता तुम्ही सांगून द्या आम्हाला की या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे की नाही. हे सर्व काही तर सांगतात एक एक गोष्ट. आता पुढे अधिकारी लक्षण सापडलं का? तर अधिकारी कोण आहे? आत्मानात्म विवेक, वैराग्य, शमदमादी षटसंपत्ती आणि मोक्षेच्छा अशा 4 साधनांनी संपन्न मनुष्य या पंचीकरणाचा अधिकारी आहे असे म्हटले आहे. बरोबर? अधिकारी सांगितला. कोण अधिकारी आहे बरं? हे 4 ज्याच्या ठिकाणी आहे. कोण 4? विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मोक्षेच्छा म्हणजे मुमुक्षुत्व. या 4 गोष्टी ज्याच्या जवळ आहे तो वेदांत शास्त्राचा काय अधिकारी. लक्षात आलं? तर आता एक प्रत्येकाचं विवेचन येऊ राहिलं. विवेक म्हणजे काय? थोडक्यात इथं म्हटलंय आत्मा अनात्म्याचा विवेक, म्हणजे आत्मा काय आणि अनात्मा काय हे कळणं. ठीक आहे ना? 2 शब्द आहे, आत्मा अनात्मा. जसं घट आणि अघट असे 2 शब्द समजा सांगितले तर घट म्हणजेच कळाला घट, आणि अघट म्हणजे काय? घटाला सोडून बाकीचं सर्व, त्याला काय म्हणायचं? अघट. त्याप्रमाणे आत्मा आहे की नाही, की जो ज्ञान स्वरूप आहे, सत्स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, सर्वांच्या हृदयात स्थित आहे असा आत्मा चैतन्य, आणि त्याच्याहून भिन्न सारं जगत काय? अनात्मा. तर हे 2 गोष्टी वेगवेगळ्या रूपाने कळणं याला म्हणतात काय? विवेक. म्हणून म्हटलंय आत्मा अनात्म विवेक. त्याच्यानंतर वैराग्य व्याख्येवर आली खाली. पुन्हा शमदमादी षटसंपत्ती 6 आहेत, ते 6 मिळून 1 साधन झालं. आणि मोक्षेच्छा मोक्षाची इच्छा. अशा 4 साधनांनी संपन्न म्हणजे युक्त, या 4 साधनांनी युक्त जो मनुष्य तो या पंचीकरणाचा अधिकारी आहे असे म्हटले आहे. बरोबर? चला पुढे. मग म्हणे का हो, तर अधिकाऱ्याच्या लक्षणामध्ये ज्या 4 गोष्टी सांगितल्या त्यापैकी पहिली गोष्ट आहे कोणती? विवेक. तर विवेक म्हणजे काय त्याची व्याख्या बघा. आत्मानात्म विवेक लक्षणम. ठीक आहे जी. आत्मा काय आणि अनात्मा काय, म्हणजे आत्मा अनात्म्याचा विवेक ज्याला म्हणतात त्या विवेकाचं लक्षण देत आहे. आत्मस्वरूप नित्य आहे व त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असा जो मनाचा निश्चय त्याचे नाव विवेक, व तोच त्यातले पहिले साधन आहे. सापडलं? ध्यान द्या. तर 2 शब्द आत्ता मी तुम्हाला सांगून गेलो बघा, आत्मा आणि अनात्मा. ठीक आहे. तर आत्मा म्हणजे कोण? आत्मा म्हणजे आपण साक्षी म्हणा, कुटस्थ म्हणा, चैतन्य म्हणा, नाही कळलं तर जीवात्मा म्हणा, सर्वांच्या हृदयात असणारा चेतन भाग म्हणा. मनुष्य मेल्यावर माणसं म्हणतात की नाही, याच्यातलं शरीरातलं काहीतरी निघून गेलं, तो जो आहे ना त्याला म्हणायचं काय? आत्मा. जो की डोळ्यांना दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, शब्दाने ज्याचं वर्णन करता येत नाही, असं जे तत्व त्याला म्हणतात काय? आत्मा. परंतु त्याच्याशिवाय काहीच चालत नाही. कळलं की नाही? आत्म्याशिवाय जर आत्मा निघून गेला ना, हे शरीर जड होऊन पडतं, माती आहे की नाही. मग हे शरीर त्याच्या सत्तेवर चालू आहे. आपण त्या आत्म्याच्या सत्तेने पाहतो, आत्म्याच्या सत्तेने ऐकतो, बोलतो, श्वासोश्वास घेतो, असं जे तत्व त्याला म्हणतात काय? आत्मा. काय म्हणायचं? आत्मा. आणि दुसरा शब्द आहे अनात्मा. अनात्मा म्हणजे काय? आत्मा जो तुम्हाला मी आत्ता सांगितला त्याच्याहून भिन्न जगत सारं काही, सर्व काय, मग काय ते सर्व अनात्मा. मग त्या अनात्म्यामध्ये स्वतःचं शरीर सुद्धा अनात्माच आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, पुन्हा हे भौतिक पदार्थ, घर दार, शेती बाडी, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, सर्व जगत हे काय आहे? अनात्मा. 2 गोष्टी कळाल्या, एक आत्मा आणि दुसरा अनात्मा. या 2 गोष्टीचं स्वरूप चांगलं कळून घ्यायचं.
त्याला म्हणतात विवेक. आत्मा कसा आहे? नित्य आहे. एक आत्मा कसा आहे? बोलत जायचं. आत्मा कसा आहे? नित्य आहे. नित्य म्हणजे ज्याचा कधीच नाश होत नाही, कशानेच नाश होत नाही, त्याला म्हणायचं काय? नित्य. आत्मा कसा आहे? नित्य आहे की नाही? त्याची उत्पत्ती होत नाही, त्याचा नाश होत नाही, कोणी त्याचा नाश करूही शकत नाही. असा कोण? आत्मा. बोलत जायचं. आणि आता हे आत्म्याचा धर्म झाला कोणता? नित्य, नित्यत्व. आत्म्याला सोडून बाकीचा जो पदार्थ आहे अनात्मा, तो कसा आहे? अनित्य. अनित्य म्हणजे नाशवान. बरोबर? दोन गोष्टी कळाल्या. आत्मा नित्य, आत्मा नित्य, आणि अनात्मा अनित्य. ठीक. आत्मा स्थिर. कसा आहे आत्मा? स्थिर आहे. चालत नाही, डुलत नाही, हिलत नाही, पण त्याच्या सत्तेशिवाय काहीच घडत नाही. कळलं की नाही? आणि याच्या विरुद्ध अनात्मा कसा आहे? अस्थिर म्हणजे चंचल. कळलं की नाही? दोन गोष्टी कळाल्या. आत्मा कसा आहे? नित्य आहे, स्थिर आहे, आणि अनात्मा अनित्य आहे आणि चंचल आहे. अस्थिर आहे म्हणजेच काय? चंचल आहे. कळलं की नाही? हा. मग अशा प्रकारचा पक्का मनात निश्चय होणं की आत्माच नित्य आहे, आत्म्याला सोडून जगातलं सर्वच अनित्य आहे, असा पक्का ठाम निश्चय होणं मनामध्ये, पक्क दृढ होणं. मग नंतर कोणी हजारो लोकांनी जरी येऊन सांगितलं नाही रे आत्मा नाशवान आहे, तरी ते पटलं नाही पाहिजे. नाही, शास्त्राने सांगितलं आहे. आणि शास्त्र हे काय? माता पिता गुरु शास्त्र आहे की नाही? शास्त्र काय आहे? हितचिंतक आहे साधकांचा. आणि म्हणून शास्त्राने सांगितलं ते खोटं नाही आहे. पक्का निश्चय झाला आता कोणता? आत्मा नित्य आहे, आत्मा स्थिर आहे, त्याच्या विरुद्ध अनात्मा अनित्य, पुन्हा कसा? चंचल आहे, अस्थिर आहे. आणि असा जो निश्चय आहे जी, ज्याला म्हणायचं काय? विवेक. उद्या व्याख्या विचारणार आहे, ध्यानात घेत ठेवायचं. ठीक आहे ना? हा, वाचून नाही पाठवणार आहे, ही शब्दांनी लक्षात घेतलं तर लक्षात राहणार. ठीक आहे ना? चला पंक्ती पहा. आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आत्म्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आत्म्याला सोडून बाकीचं सारच सर्व अनित्य आहे. असा जो मनाचा निश्चय, त्याचे नाव विवेक. विवेक कशाला म्हणायचं? निश्चयाला विवेक असं म्हणतात. काय दिलं? निश्चय, त्याचे नाव विवेक, निश्चयाला विवेक म्हणतात. आपण म्हणजे निश्चय कशाच कोण करणार? निश्चय मनाचा निश्चय. म्हणजे मनाच्या निश्चयाला विवेक म्हणतात. पण मनाचा जो निश्चय, त्या निश्चयाचं स्वरूप काय? हा घट इथं आहे, हा झाला आमच्या मनाचा निश्चय. याला विवेक म्हणणार का? नाही. मनाचा निश्चय, मनाच्या निश्चयाला काय म्हणायचं? विवेक. पण त्या निश्चयाचं स्वरूप काय स्वरूप आहे? की आत्मा नित्य आहे, अनात्मा अनित्य आहे. आत्मा स्थिर आहे, अनात्मा चंचल आहे. आणखी नाही, आत्मा एक आहे, अनात्मा अनेक आहे. ठीक आहे ना? आत्मा सत्य आहे, अनात्मा कल्पित आहे, वगैरे वगैरे. अशा स्वरूपाचा जो मनाचा निश्चय, अशा निश्चयाचं नाव काय? विवेक. कळलं? चला. असा जो मनाचा निश्चय, त्याचे नाव विवेक. व तोच त्यातले पहिले साधन आहे. म्हणजे पहिले म्हणजे कोणतं? 4 सांगितले होते ना, विवेक, वैराग्य आदी. सर्वात पहिला कोण आहे? विवेक. आणि विवेक हा सर्वांचा पाय आहे. विवेक जर नसेल ना, तर विवेक वाचून जे वैराग्य, ते टिकणारं वैराग्य नसतं, ते स्मशान वैराग्य असतं, थोड्या काळापुरतं असतं. कळलं की नाही? पण जेव्हा विवेक कळाला, नाही व आत्माच नित्य आहे, त्याच्या प्राप्तीकरिता ही सारी साधनं आहे. ही शास्त्रात चर्चा जी आहे ना, ही माझी चर्चा आहे, माझ्या उद्धाराकरिता ही शास्त्र आहे. असं नाही काहीतरी आपलं टाइमपास म्हणून गप्पा गोष्टी चालू आहे, असं नाही. माझं आहे, माझं सांगतंय शास्त्र. आणि असा निश्चय झाला, कळलं की नाही? आणि कळालं त्याच्यातून आत्मा नित्य आहे, बाकी सर्व अनित्य आहे. आणि असा निश्चय झाल्यानंतर मग ते नित्य स्वरूप आत्म्याला मला प्राप्त करायचं आहे. आणि ते आत्मा प्राप्त करण्याकरिता बाकीचा सारा संसार मला सोडायचा आहे, म्हणजे वैराग्य. वैराग्य केव्हा टिकेल? विवेक असेल तर. येऊ राहिलं पुढं वैराग्याचं लक्षण. पुढे चला. हा, एक लिहून घ्या एक गोष्ट. विवेकाचं स्वरूप सांगण्याकरिता एक पद्य आहे बघा. अविनाशी आत्म अचल. अविनाशी आत्म अचल अर्धविराम जगताते प्रतिकूल.
जगताते जग ताते प्रतिकूल पूर्णविराम. पूर्वार्ध झालं. उत्तरार्ध लिहा. ऐसो ज्ञान विवेक है. ऐसो ज्ञान विवेक है अर्धविराम. सब साधन को मूल. सब साधन को मूल. ठीक, पाठ करून ठेवा, खूप सुंदर आहे. अविनाशी आत्म अचल जगताते प्रतिकूल ऐसो ज्ञान विवेक है सब साधन को मूल. ठीक आहे. तर काय सांगितलंय? अविनाशी आत्म. आत्म म्हणजे आत्मतत्व. आत्मा कसा आहे? अविनाशी, पुन्हा अचल, चल रहित म्हणजे स्थिर. जगताते प्रतिकूल. आणि जगत कसं आहे? त्याच्याहून प्रतिकूल आहे. प्रतिकूल म्हणजे विनाशी आणि पुन्हा चल स्वरूप आहे. कोण? जगत. ऐसो ज्ञान विवेक है. अशा ज्ञानालाच विवेक असं म्हणतात. सब साधन को मूल. सर्व साधनामध्ये मूळ साधन आहे कोण? विवेक. ठीक आहे. चला पुढे. वैराग्य लक्षण. आता या लोकातले त्याचप्रमाणे परलोकातले भोग भोगण्यासंबंधाने इच्छा राहिल्या म्हणजे इच्छेचा अभाव, त्याचे नाव वैराग्य. ठीक आहे ना? काय वैराग्य? बघा, तर दोन लोक आहे, इहलोक आणि परलोक. इहलोक म्हणजे हा आपल्याला दिसणारा मृत्यूलोक, याला म्हणायचं इहलोक. ठीक आहे. परलोक म्हणजे कोण? स्वर्गादी लोक. बरोबर आहे की नाही? या लोकात जे जीव आहेत ते सुद्धा भोगच भोगतात. आहे की नाही? भोग भोगतात म्हणजे काय? आपापल्या जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियांचे विषय प्राप्त करण्यास प्राप्त करून त्याचा उपभोग घेतात. जसं श्रोत्रेंद्रियाचा विषय काय आहे? शब्द. चक्षुरेंद्रियाचा विषय रूप. रसनेंद्रियाचा विषय रस. घ्राणेंद्रियाचा विषय गंध. त्वगेंद्रियाचा विषय स्पर्श. या आहेत की नाही? तर या लोकातले भोग आहे की नाही? आणि काही लोक यज्ञ यागादी करून परलोक जो स्वर्ग, त्या स्वर्गाला जाण्याची काय करतात? इच्छा करतात. स्वर्गात कशासाठी जातात ते? की स्वर्गातले दिव्य भोग आपल्याला भोगायला भेटावे, अनुभवाला भेटावे, याकरिता ते काय करतात? यज्ञ यागादी करून स्वर्गाला जाण्याचा प्रयत्न करतात. तात्पर्य काय? लोक जे आहेत त्यांना भोगाची इच्छा आहे, स्वभाव सिद्ध, अनादी काळापासून. मग कदाचित कोणी या लोकातले भोग भोगण्यात रममान आहेत, कदाचित कोणी याच्यापेक्षा जास्त अधिक भोग, दिव्य भोग मिळावे म्हणून त्याकरिता प्रयत्नशील आहेत. आणि या लोकातले भोग सुद्धा अधिक भोग मिळावे यासाठी मनुष्य स्वभावतः काय आहे? प्रयत्नशील आहे. आणि असे भोगत जर मनुष्य भोगत राहिला, शब्द स्पर्श रूप रसगंध जगत आहे की नाही, पैसा अडका, हे सारं त्याच्या अंतर्गत येऊन जातं, भोगाच्या अंतर्गत. प्रतिष्ठा मान वगैरे वगैरे. तर याच्याकरिता जर आजीवन प्रयत्न करीत राहिला तर त्याला मोक्ष कधीच प्राप्त होऊ शकत नाही. कळलं की नाही? दोन रस्ते आहेत. एक संसाराचा रस्ता आहे आणि एक मोक्षाचा रस्ता आहे. ठीक आहे. संसाराच्या रस्त्याने सारेच चालू आहे, चालू राहिले लोक. जे लोक, सर्व लोक भोगण्यासाठीच विषय प्राप्ती करताच प्रयत्न करतायत की रात्रंदिवस. कोणी पैशासाठी प्रयत्न करतोय. पैशासाठी कशासाठी? पैसे तरी कशासाठी? विषय प्राप्ती करण्यासाठीच. एकंदर सारं गणित तिथंच येऊन जुळतं की सर्व लोक जे प्रयत्नशील आहेत कशाकरिता? भोगाच्या प्राप्तीकरिता, संसाराकरिता. कळलं की नाही? हा एक मार्ग आहे. परंतु आपल्याला ह्या मार्गाने जाऊन आपलं इच्छित प्राप्त होत नाहीये. आपलं इच्छित काय आहे बरं? प्रत्येकाला काय वाटतं की असं सुख भेटावं की ते सर्वात मोठं असावं आणि त्याचा कधीच नाश होऊ नये, असं सुख आपल्याला प्राप्त व्हावं, असं प्रत्येकाला वाटतं की नाही? पण ते सुख लोक ज्या रस्त्याने जात आहेत त्या रस्त्याने प्राप्त होऊ राहिलं का? नाही. का बरं? कशावरून? की आतापर्यंत अनंत पिढ्या होऊन गेल्या, त्यापैकी कुणालाही संसार करून किंवा या विषयाच्या भोगाने, विषयाच्या प्राप्तीने तसं सुख प्राप्त झालेलं नाही आहे. मग शास्त्र सांगतं, ऋषीमुनी सांगतात, साधू संत सांगतात की बाबा रे, तुम्हाला ते सर्वात मोठं सुख ज्याला मोक्ष म्हणतात ते जर पाहिजे असेल तर तुम्हाला तुमचा रस्ता बदलावा लागेल, पटरी बदलावं लागेल. आणि जोपर्यंत आपण पटरी बदलत नाही तोपर्यंत ते मोक्ष सुख, सर्वात मोठं असणारं सुख आपल्याला प्राप्त होत नाही. पटरी बदलायची म्हणजे काय? रस्ता दुसरा धरायचा.
कारण त्या सुखाचा रस्ता हा नाहीच आहे. कोणता? संसार. संसार हा रस्ताच नाही आहे. मग आपल्याला जर ते सुख पाहिजे असेल, आहे की नाही, आपल्याला जर जायचं असेल समजा अंबाजोगाईला, तर अंबाजोगाईला जाण्याचाच रस्ता धरावा लागेल ना. आणि आपण काय झालो, रस्ता चुकलो आणि बीडकडे निघालो, दिशाभूल झाली. मग किती दिवस चाललो म्हणजे आपल्याला अंबाजोगाई भेटेल? भेटणारच नाही. मग 4-5 तास झाले, चालतोय मोटरसायकल आणतोय, तरी अंबाजोगाई येत नाही. आणि ऐकून होतो 20 किलोमीटरवर अंबाजोगाई आहे, अर्ध्या तासात यायला पाहिजे. मग शेवटी गाडी उभी केली एका ठिकाणी आणि विचारलं एका जणाला, अहो म्हणे बाबा थोडा आम्हाला रस्ता सांगा की. म्हणे कुठं जायचं तुम्हाला? म्हणे अंबाजोगाईला. तुम्ही कुठून आले? म्हणे होळवरून. आणि जायचं कुठं? अंबाजोगाईला. अरे काय बावळट, रस्ता चुकले ना तुम्ही. असं म्हणे मग इकडे कोणता रस्ता चाललो? आम्ही ज्या रस्त्याने चाललो तिकडे काय आहे पुढं? मग तिकडे बीड आहे, पुढं औरंगाबाद आहे. तिकडे म्हणे मामा तिकडे जायचं नाही आहे. पण म्हणे बाबा आता इतक्या लांब आलो, येऊ बिन तेव्हा बी जर असंच पुढे गेलो तर मग भेटेन का अंबाजोगाई? त्या बाबाने सांगितलं, बरं झालं म्हणे तुम्ही मला रस्ता विचारला, आता वर तरी भेटू नका. अरे वेड्यांनो, विरुद्ध रस्ता तुम्ही पकडला आहे. असे तुम्ही आयुष्यभर जरी चालत राहिलात तरी तुम्हाला भेटणार नाही. कोण? अंबाजोगाई. मग काय करू बाबा आता सांगा, ध्यान द्यायचं. मग काय करावं? तर म्हणजे एक काम करा, गाडी वळवा आणि मागं निघा उलट, म्हणजे रस्ता बदला, तर तुम्हाला जरूर काय भेटेल? अंबाजोगाई. रस्ता बदलावा लागणार की नाही? किंवा कशासाठी? अंबाजोगाईला प्राप्त होण्यासाठी काय करावं लागलं? रस्ता बदलावा लागला. त्याप्रमाणे आपल्याला जायचं कुठं आहे? मोक्षाकडं. आणि आपण रस्ता धरला कोणता? संसाराचा. मग आपल्याला मोक्ष प्राप्त होईल का? नाही. आणि मोक्ष प्राप्त व्हावा असं सर्वांना वाटतं की नाही? मग काय करावं लागेल? रस्ता बदलावा लागेल, पटरी बदलावं लागेल. कळलं की नाही? मग रस्ता बदलायचा, कोणता रस्ता बदलायचा? तर बघा 2 रस्ते, एक भोगाचा आणि एक भोगाच्या त्यागाचा. भोगाची त्याग नको मला, ते आता भोग नको, हे लोकातलीही नको आणि परलोकातलीही नको. कारण तिकडे जर मी गेलो तर तो रस्ताच नाही आमचा. मग शास्त्राने सांगितलं ते सोडून दे, ती इच्छा सोडून दे. भोग प्राप्त व्हावा आपल्याला, ही इच्छाच काय करायची? सोडून द्यायची. या अशा प्रकारचा जो इच्छेचा त्याग, भोग प्राप्तीची जी इच्छा, त्या इच्छेचा जो त्याग, त्यालाच म्हणतात मग काय? वैराग्य. आणि तो रस्ता आहे मग कशाचा? मोक्षाचा. कळला अर्थ? मग पाहायचं या लोकातले त्याचप्रमाणे परलोकातले भोग, बरोबर? त्या लोकातले त्या भोगण्या संबंधाने ज्या इच्छा असतात आपल्या मनामध्ये, त्या राहिल्या म्हणजे त्या थांबल्या, म्हणजे त्या इच्छांचा अभाव झाला, तर त्या इच्छांचा अभाव म्हणजेच काय आहे? मग वैराग्य. एक नाही, एका वाक्यात काय सांगता येईल? भोगाच्या स्वाभाविक इच्छेचा जो त्याग किंवा त्याग करण्याची जी इच्छा, त्यागाची इच्छा, त्याला म्हणतात काय? वैराग्य. त्याग म्हणजेच वैराग्य. कळला अर्थ? कशाचा त्याग? भोगाच्या इच्छेचा त्याग, ज्या की स्वभावसिद्ध अंतःकरणात अनादी काळापासून इच्छा बसलेल्या आहेत, त्या सर्व इच्छांचा काय करावं लागेल? त्याग. त्याला काय म्हणतात? वैराग्य. आणि असं वैराग्य धारण केलं तर मग काय होईल? मोक्षापर्यंत आपण जाऊन पोहोचू. कारण मोक्षाची साधनं आहेत. तर पहिलं साधन कोणतं? विवेक. दुसरं साधन कोणतं? वैराग्य. पुढे तिसरा शमदमादी षट संपत्ती. षट शब्दाचा अर्थ होतो 6, आहे की नाही? तर 6 प्रकारची संपत्ती आहे. कोणती? शमदमादी. शम दम हे आहे आधी, आरंभी, सुरुवातीला, ज्यांच्यामध्ये असे 6 शमदमादी 6. कळलं? कोण आहेत ते सांगतात. 6 संपत्ती सांगितल्या आहेत त्या अशा. शम. शम म्हणजे काय बरं? सर्व वासनांचा त्याग. शम शब्दाचा अर्थ काय? वासनांचा, सर्व वासनांचा त्याग, आहे की नाही? म्हणजे काय बरं? वासना कुठं असतात बरं? मनामध्ये. वासना कुठं असतात? मनामध्ये असतात. मनामध्ये असणाऱ्या ज्या वासना, भोगाच्या वासना, संस्कार, त्याचा काय करायचा? त्याग. म्हणजेच मनाचा निग्रह त्याला म्हणता येईल दुसऱ्या भाषेत. मनाचा निग्रह करायचा म्हणजे मन आवरायचं, म्हणजे मनाला विषयाचं चिंतन करू न देणं, याला म्हणतात काय? शम. स्वभावतः मन काय करतं? विषयाचं चिंतन करत असतं, आहे की नाही? बऱ्याचदा ते मन भूतकालीन विषयाचं चिंतन करतं, आहे की नाही? की असं असं माझं ऐश्वर्य होतं, अशी माझी बायको होती, असे माझे पोरं होते, भूकंप आला, सारे त्यात पडले, मेले, अरे रे आता मला कोणीच नाही. मग त्याला आठवून असे रडायला येतं, आहे की नाही? भूतकालीन चिंतन, तेही सोडून द्यायचं. कळलं की नाही? तर
पुन्हा कधी कधी मनुष्य भविष्यकालीन चिंतन करतो, आहे की नाही. जाऊ द्या, ती मेली आता दुसरी करू, तशी पाहू, पहिली थोडी काळी होती आता जरा गोरी पाहू. ते सुद्धा एक चिंतन आहे ना, तेही सोडून द्यायचं. या साऱ्या गोष्टी मनातल्या सोडून द्यायच्या. भूतकाळ मनातून काढून टाकायचा, भविष्यकाळ मनातून काढून टाकायचा, आणि वर्तमान काळात हे सारं जगत स्वप्नमय आहे असं चिंतन करायचं. कळलं की नाही. आणि बस जगताविषयी आणि या भौतिक पदार्थाविषयी मिथ्यात्व निश्चय झाला ना, तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी काही करण्याची गरजच नाही. ते स्वतः सिद्ध आहे, स्वयंप्रकाशित आहे, ते आपोआप स्फुरित होणार. फक्त व्हायला पाहिजे जगताविषयी मिथ्यात्वाचा निश्चय. हे जगत मिथ्या आहे म्हणून. कळलं की नाही. आणि भूतकालीन गोष्टी सोडल्याच पाहिजे माणसाने. नाही सोडल्या तरी त्या सोडाव्याच लागतात. म्हणजे कसं काय बघा. आता समजा आपले अनेक जन्म झाले, मागच्या जन्मातला आपल्याला काही आठवतं का सांगा बरं. मागच्या जन्मात आपल्याला काही होतच नाही का, नव्हतंच का काही, सारं होतं ना, मुलं बाळ लेकरं काहीतरी असेलच ना. आठवतं का काही, का आठवत नाही. त्याचं काय आपल्याला अज्ञान आहे, ज्ञान नाही. आज अज्ञानामुळे त्या मागच्या गोष्टीचं आपल्याला काय स्मरण नाही, सोडून दिले आहे. मग जर ज्या गोष्टीचं ज्ञान नाही, अज्ञान आहे, त्याचं आपण स्मरण करू शकत नाही. मग ज्या गोष्टीचं आज ज्ञान आहे, अनुभवले आहे 5-10 वर्षात जन्मल्यापासून आतापर्यंत, तर जाणून काही गोष्टी सोडून द्यायला काय हरकत आहे. जर अज्ञानाने काही गोष्टी सोडाव्या लागतात, तर काही गोष्टी त्यांचं ज्ञान असूनही त्यांना सोडून द्यायचं आहे की नाही. मग हे सोडून द्यायचं म्हणजे भूतकाळात कधीच चिंतन करायचं नाही, भविष्य काळाचे मनोरथ स्थापन करायचे नाही. आणि वर्तमान काळात कसं राहायचं. हे सर्व जगत कसं आहे, बस स्वप्न आहे. लगेच आठवायचं, स्वप्नात आपल्याला सारं दिसतं, तसंच नाही. मग सारं स्वप्नात काय फरक आहे. इदम जगत मिथ्या, स्वप्नवाद, स्वप्न आहे. कळलं की असं चिंतन करायचं. असं जर चिंतन करत गेलो ना, तर मनातल्या वासना त्या साऱ्या आपोआप काय होतात, समाप्त होतात. मन आपोआप निग्रहित होतं. त्याला निग्रहित करण्याकरिता वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. यालाच म्हणतात शम. कळला अर्थ. पंक्ती पहा, शम सर्व वासनांचा त्याग. पुढे काय म्हटलंय, दम. दम म्हणजे काय बरं, तर शब्दादी बाह्य विषयापासून इंद्रियांचा निग्रह, याला दम म्हणतात. आहे की नाही. शब्द स्पर्श रूप रसगंध हे इंद्रियांचे विषय आहे की नाही, त्या विषयापासून आपल्या इंद्रियांना आवरणं, त्याला काय म्हणतात, दम. आहे की नाही. इंद्रियांचा स्वभाव आहे, ते आपल्याला म्हणणारच, हे चालणं जाऊ द्या ना तेवढ्या वेळेस, चालणार रसगुल्ला खाऊशी चालणार. कोण म्हणणार, रसनेंद्रिय. कोणाला म्हणणार, मनाला. आहे की नाही. तर मनाने तर निग्रह केलाच आहे अगोदर, पण त्या मनाने सांगायचं त्या रसनेंद्रियाला, चुप, आतापर्यंत लय रसगुल्ले खाल्ले, आपण ऐकून जाणार, खाय शिवी भाकर. कळलं की नाही. अशा रीतीने बाह्य इंद्रिय जे आहेत, त्या इंद्रियांना त्या बाह्य विषयापासून आवरणे, याला काय म्हणायचं, दम. आणि जर नाही आवरलं काय होणार, परमार्थाला प्रतिबंध येणार. आत्माकार वृत्ती, ब्रह्माकार वृत्ती, नामस्मरण तुम्ही काहीच करू शकत नाही पारमार्थिक. सर्व वृत्ती कुठं राहणार, विषयाकडे राहणार. आणि वृत्ती एकच आहे, आणि ती वृत्ती एका वेळेस एकच काम करते. ती वृत्ती जर विषयाच्या मागे जाऊ लागली ना, तर परमार्थ करू शकत नाही. म्हणून तुकाराम महाराजांना खेदपूर्वक म्हणावं लागलं, काय, कामे नेले चित्त नेदी अवलोक मुख. कामाने माझं चित्त नेलं, त्याचा परिणाम की हे भगवंता तुझं मुख अवलोकन मला करता येत नाहीये. कळलं की नाही, असा अर्थ. कळला दम. चला, शब्दादी बाह्य विषयापासून इंद्रियांचा निग्रह, याला काय म्हणायचं, दम. पुढे काय आहे, उपरती. उपरती म्हणजे काय, सर्व प्रपंचापासून निवृत्ती. आहे की नाही. उपरती सर्व प्रपंचापासून थांबणे, काही घेणं देणं नाही आहे की नाही. आतापर्यंत माझे अनंत माता पिता झाले, अज्ञान, त्यांचं मला ज्ञान नाहीये भूतकाळातलं मागच्या जन्मातलं, ते जसे सुटले तसे यांना जाणून सोडून देऊ. म्हणजे कोणाला, आई बापालाच नाही, साऱ्या जगाला, असं त्याचा अर्थ आहे. कळलं की नाही. आत्मकल्याणाकरिता संपूर्ण जग जरी सोडावं लागलं तरी सोडलं पाहिजे असं शास्त्र सांगतं. कळलं की नाही. चला, उपरती सर्व प्रपंचापासून निवृत्ती. तितिक्षा. तितिक्षा म्हणजे काय, शीतोष्णादी सुखदुःखादी जे द्वंद्व धर्म. द्वंद्व धर्म म्हणजे जोडीने असणारे दोन धर्म, त्याला द्वंद्व म्हणतात. ते सहन करण्याची योग्यता, त्याला म्हणायचं काय, तितिक्षा. तितिक्षा. आणि हे द्वंद्व तर येणारच बरं का, मरेपर्यंत येणार. कधी थंडी येणार, कधी उष्णता येणार, कधी सुख येणार, कधी दुःख येणार, कधी अनुकूलता, कधी प्रतिकूलता, कधी मान, कधी अपमान. आहे की नाही. मान जसं मनुष्य सहज आनंदाने स्वीकारतो की नाही, तेवढ्याच योग्यतेने अपमान सुद्धा सहन करण्याची ताकद ठेवली. कोणी स्तुती केली तरी हर्षित व्हायचं नाही, आणि कोणी निंदा केली तरी दुःखी व्हायचं नाही.
याला म्हणायचं मान अपमान सहन करणं. मग अशी जी द्वंद्व आहे ते सहन करण्याची जी प्रवृत्ती तिला काय म्हणतात? तितिक्षा. कळलं? पुढे चला. श्रद्धा. ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या त्याचप्रमाणे वेदांत शास्त्रातल्या वाक्यांच्या ठिकाणी भक्ती. बरोबर? श्रद्धा म्हणजे काय? तर ब्रह्मनिष्ठ. श्रद्धा म्हणजे भक्ती. निष्ठा कुणावर? ब्रह्मनिष्ठ असणारे सद्गुरू, त्यांचे वाक्य आणि वेदांत शास्त्र यांच्यावर अत्यंत जी भक्ती, अत्यंत प्रीती, बस वेदाने सांगितलं आहे, शास्त्राने सांगितलं आहे, संतांनी सांगितलं आहे, तीच माझ्यासाठी हितकारक आहे, अशी पूर्ण निष्ठा, याला म्हणायचं काय? श्रद्धा. कळलं की नाही? श्रद्धा ही मजबूत असली पाहिजे. श्रद्धेवरच खूप काही गोष्टी अवलंबून आहेत. ठीक आहे ना? श्रद्धा जर तुटली तर तिथूनच आपल्या दुर्भाग्याला सुरुवात झाली. कळलं की नाही? बऱ्याचदा काही काही लोक खूप जीवनभर भक्ती करतात, 2-2 तास पूजा करणार, आहे की नाही? आणि थोडंसं काही प्रतिकूलता आली की लगेच त्या देवाला शिवाय देणार, भक्ती सोडून देणार, पूजा सोडून देणार. तुटली त्यांची निष्ठा, त्यांचं दुर्भाग्य सुरू झालं. कळलं की नाही? सर्वात मोठं संकट, सर्वात मोठं अनिष्ट जर साधकासाठी जर काही असेल तर श्रद्धा तुटणं. म्हणून कोणत्याही अवस्थेमध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये श्रद्धा तुटू न देणं. कळलं की नाही? त्याला काय म्हणतात? श्रद्धा, निष्ठा. कळलं की नाही? हा त्याचा अर्थ आहे. सद्गुरू, ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या त्याचप्रमाणे, आणि गुरुकडे बघत असताना कधी पण माणसाने व्यावहारिक दृष्टीने बघायचं नाही, आहे की नाही? व्यावहारिक गोष्टींनी जर मनुष्य बघायला लागला तर शरीर व्यावहारिक आहे, माईक आहे, मायेचं कार्य आहे, प्रकृती आहे, तिच्यात दोष असणारच. परंतु तिच्या ते दोष घेऊन आपण अश्रद्धा करून घेतली तर नुकसान त्यांचं नसतं, नुकसान कुणाचं असतं? आपलं असतं. म्हणून विचार करताना काय करावं? ही तर प्रकृती आहे, व्यवहार आहे, व्यवहारात चालतच राहतं, आहे की नाही? म्हणून कधी पण दोष बघायचे नाही. कळला अर्थ? चला. ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या त्याचप्रमाणे वेदांत शास्त्रातल्या वाक्यांच्या ठिकाणी भक्ती, याला म्हणायचं श्रद्धा. समाधान. समाधान म्हणजे काय? चित स्वरूप जाणून घेते वेळी केलेली चित्ताची एकाग्रता. चित आनंद स्वरूप ब्रह्मतत्व आहे, ते जाणून घेते वेळी केलेली जी चित्ताची एकाग्रता, त्याला म्हणायचं समाधान. थोडक्यात चित्ताच्या एकाग्रतेला समाधान असे म्हणतात. आणखीन सोप्या भाषेत सांगायचं की पारमार्थिक जे कार्य आपण हातात घेतलेलं आहे त्याच्यामध्येच मनाला पूर्ण झोकून देणे, त्याच्याहून अतिरिक्त दुसऱ्या गोष्टीकडे मन जाऊ न देणं, याला म्हणतात काय? समाधान. ठीक आहे ना? समजा उदाहरणार्थ आता आपण अध्ययन करत आहोत ना, मग अध्ययन करत आहोत ना, बस त्याच्यातच 100% मन लावणे, त्याच्या अतिरिक्त नाही. मग आता थोडंसं पण वारी आली, आता वारीला जायला पाहिजे, नाही आता माझे मित्र गेले नर्मदा परिक्रमाला, मग आपण जाऊन येतो 2-3 महिने, आणि पुन्हा दुसरी गोष्ट लय उन्हाळा इथं कडक आहे, मग आता येतो 2-3 महिने फिरून. असं जर होत असेल ना तर त्याला समाधान म्हणता येत नाही. जी गोष्ट हाती धरली आहे ना, देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी, असा निश्चय असला पाहिजे. एकतर माझा देह तरी पडेल किंवा माझं कार्य तरी मी सिद्ध करेल. पूर्वीचे लोक असेच होते सारे, अत्यंत जिद्दी होते, आणि म्हणून काहीतरी ती करू शकले. माझा भारत मला स्वतंत्र केलाच पाहिजे, आहे की नाही? हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. कोणता? स्वातंत्र्य मिळविणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. किती कष्ट घेतले तुम्ही, तर त्यांची जीवनी वाचली ना. सुभाषचंद्र बोस, आहे की नाही? आणखीन पुन्हा सावरकर, भगतसिंग, राजगुरू वगैरे वगैरे खूप मोठे मोठे क्रांतिकारक होऊन गेले. त्यांचं जर बघितलं ना तर अक्षरशः डोळ्याला पाणी येतं. काय त्याग आणि किती जिद्द. 50 वर्षे सजा झाली होती कुणाला? सावरकरांना. आणि जेव्हा जेलमध्ये असायचे तिथं अंदमान निकोबारला तेवी त्यांच्या गळ्यात एक बिल्ला अडकवलेला असायचा. 50 वर्षे सजा. तो यायचा जेलर, सावरकर 50 वर्ष की सजा हो गई आपको, 50 साल की सजा हो गई है. ऐकल्याबरोबर किती खचून जायचं काम आहे. त्यांचं वय त्या काळात 30-35 तरी असेल की नाही, आणि अजून 50 म्हणजे काय राहणार. आणि नेटकंच लग्न झालं होतं. कुठे जीव ठेवला असेल त्या बाबाने. पण नाही, 50 वर्षे काय ते म्हणायचे, 50 वर्षे सजा झाली आहे, पण 50 वर्ष तुमचं राज्य राहील तर ना, ते पण उत्तर द्यायचे. एवढे खंबीर होते. आणि खायला काय त्यांना? कोंड्याच्या भाकरी, ज्या आपण अर्धी भाकर सुद्धा खाऊ शकत नाही. 1 किलो डाळी 100 लोकांचं जेवण, नुसतं पाणी, त्यात मिरची सुद्धा नाही.
इतकं भयानक स्थिती. ते वाचा त्यांचं आलं. आणि पुन्हा कोलू असायचा. कोलू म्हणजे काय, तेल काढायचं मशीन, आणि ते बैल लावतात ना त्याला, तिथे बैल लावायचे, ह्या कैदीने वडायचं ते. आणि एका माणसाने दिवसातून किती तेल काढायचं, 30 पाऊंड म्हणजे 15 किलो, 15 लिटर तेल काढायचं. ते नारळाचं, खोबऱ्याचं. किती ताकद लागत असेल. आणि खायला तर काहीच नाही. आणि झोपायला किती, एकदम छोटी खोली अशी, किती आपलं ते गेटवर नाही का ती बसवलेली छोटीशी खोली, तिच्यात माणसा झोपता पण येत नाही, आहे की नाही. 4x4ची खोली, पाय लांबून सुद्धा झोपता येत नाही. कसं झोपायचं, मच्छर, अंधार, पुन्हा लाईट, रात्री लाईट नाही आहे. आणि अशा परिस्थितीत त्यांनी त्या कैद्यांना, दुसऱ्या कैद्यांना सुद्धा शिकवलं तिथं. पुन्हा तिथून इकडे पत्र पाठवायचे. आणि एवढ्या जिद्दीने पुन्हा स्वातंत्र्य मिळविलंच. सांगायचं तात्पर्य, देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी. बाजी प्रभू देशपांडे खिंड लढले ना ते, काय, माझ्या राजाला गडावर पोहोचेपर्यंत मी इथून हलणार नाही म्हणजे नाही, माझा देह गेला तरी चालेल. आणि मुंडकं तुटल्यावर सुद्धा लढत राहिले महाराज. साधी गोष्ट नाहीये. हा, तुम्ही म्हणाल मुंडकं तुटल्यावर कसं काय लढत राहिले बा, तर मनात जो निश्चय असतो ना, त्या निश्चयाने ते काम होत असतं. आत्ताची एक घटना घडलेली आहे 5-7 वर्षापूर्वीची. काशीला एक मोटरसायकलवाला जात होता आणि ठेल्यावाला होता. ठेला म्हणजे ते हातगाडा नसतो का, आणि त्याच्यावर असा पत्रा लागला होता. आणि भयंकर गर्दी होती. आणि काहीतरी एक असे झालं तिथं, असा गोंधळ झाला काहीतरी. आणि मग पटकन पळून जायचं. त्याला विचारा, तो वेगाने गाडी त्याची आली आणि त्याला दिसलं नाही ते, त्याचा पूर्ण मुंडकच खाली उतरलं पत्रा करते मला. आणि गाडी वेगळी होती तरी गाडी बरोबर पुढे गेली. आणि जिथून त्याला वळायचं होतं ना, तिथून अशी वळून मग पुढे गेल्यावर पडली. बघा मग सांगायचं तात्पर्य काय, की देहम वा पातयामी कार्यम वा सारे ग्रंथ मला शिकलेच पाहिजे. शिकवण्याची माझी तयारी झाली पाहिजे. मी शिकवणार आणि ब्रह्मबोध मी प्राप्त करून घेणारच. आणि हेच माझ्या या जीवनाचं काय आहे, साध्य आहे आणि ध्येय आहे, असा निश्चय ठरवला पाहिजे. बाकी संसार काही घेणं देणं नाही आहे. कळलं काय म्हटलंय ते, 0-0, नो कॉम्प्रोमाइज, 0-0. जगताबरोबर कॉम्प्रोमाइज नाही करायचं, अजिबात नाही. कोणी एखादी तारीख आली, अहो तुम्ही या की लग्न शादी काय कीर्तनासाठी, लग्नाची गोष्ट जाऊ द्या, लग्नाला पण बोलावतात ना साधूला आशीर्वाद देण्यासाठी, ते तर गोष्ट जाऊ द्या, ते जायचंच नाही. पण कीर्तनाला जरी बोलवलं, सांगायचं माझा अध्ययन चालू आहे, ज्या कामात मी सध्या आहेत ना ते काम सोडून मी जात नसतो, येणार नाही. आपण तुम्हाला 1 लाख रुपये दक्षिण देतो. 1 लाख काय, तो 1 लाख तो याकडे ठेव. 10 लाख देत असलं तरी मला घेणं नाही आहे. माझा 1 दिवसाचा पाठ म्हणजे मला 1 कोटी नेही त्याची किंमत होणार नाही, मी येऊ शकणार नाही. अशी काय असली पाहिजे. कळलं की नाही, जाऊ द्या. समाधान, कळलं समाधान. मग चित्ताची एकाग्रता, त्या कार्यामध्ये पूर्ण वाहून घेणं, याला म्हणायचं समाहित होणं, समाधान. सच्चित स्वरूप जाणून घेते वेळी केलेली विचित्ताची एकाग्रता, याला म्हणतात समाधान. झालं. पुढं आहे मुमुक्षुता वगैरे, त्याचा विचार आपण पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते